सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आज फायनल झाले वावर. 9 वाजता आले ते आणि आता वाजले 11. आणि 11 वाजेपासून आता काल किती गल्ल्या होत्या? 1 2 3 4 5 6 नाही 1 2 3 4 5 6 7 किती होत्या मला माहित नाही. आता आज 1 2 3 4 5 5 गल्ल्या एवढ्या काढल्या आज. आणि इकडे बाबाचं चाललंय खाल्लं फळ जे आहे ना ते गोळा करायचं काम चाललंय. या अशी फळं पडलेली आहे खाली आणि याच्यामध्ये चांगले ते एक पण नाही. स्वतः इकडं फायनल झालेलं आहे, फक्त तिकडूनच्या 2 गल्ल्या राहिले. आणि इकडं बाबाचं डाळिंब व्यवस्था चाललंय. बाबा, हो बाबा. नाही, आणि पावडर मारायची आता फ्लोअर भरायचं मला. आणि मोटर चालू करायला लावली. तोपर्यंत ते मोटर चालू करतील, तोपर्यंत मी बाहेर ट्रॅक्टर काढतो आणि कोल स्टार्ट करतो. खारवतोय बघा, ही बाई खारवतोय. गिली 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 ही बाई 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 ही बाई डा मोबाईल काही चार्जिंग नाही आणि ब्लॉग एडिट केला आणि अपलोड करायची वेळेस लाईट नव्हती. आणि आता मोबाईल आहे फक्त 37%. आणि इकडं ट्रॅक्टरचा नजर दाखवतो. हा ट्रॅक्टर आहे तिकडे लागला आता. आणि एवढा फसवतो ना इकडे नाही, गाळपट करेल मी. एवढा गाळपट झालाय, एवढ्या गोष्टी फसवतो, एवढ्या गोष्टी मजा येते फसवायला. इकडं आलेलो आम्ही पण, मम्मी आणि मी पण आहे आता. आणि घरून परत इकडं आलोय. मोबाईल चार्जिंग होता, मोबाईल चार्जिंग केलाय. आणि बाकीचे कॅरेट आणलेले माल आपल्याला थोडंसं तोडायचं आहे, म्हणजे समजून घ्या का खराब माल थोडंसं. आणि इकडे स्प्रेला पण सुरुवात केलेली आहे आणि चालू स्प्रे मारायचं. ही पिवळ्या झाडाचे फळ नरम नरम होईल, किती भारी लाल लाल दिसते. त्याहून ते हिरवं त्याच्याने खुडते. मी तर डायरेक्ट मोठा हात्याच गेली. एवढं भारी फळ आहे बाई ना, किती भारी फळ आहे बा, किती भारी. काय वाटत नाही याला पाहिलं या बा. पण एवढ्या जागी खराब फक्त एवढ्या जागी. इकडे अजून किती गल्ले राहिले? 1 2 3 3 गल्ले राहिले. केसांवर नका जाऊ, कारण की केस लईच विचित्र झाले आता माझी पण. आणि इकडे आता प्रत्येक गल्ली घेतली आता, ही अर्धी लावली, मम्मी पण आहे. आणि एखादा अर्धा आता सापडते, कारण की तिकडे जास्त होते. आणि इकडे फळांची साईज खूप जास्त आहे, पण आता त्याच्यामध्ये ना माशी तांदेवर येते. फळ माशी ना ती खूप जास्त तांदेवर राहिली. आता इकडे मी ते शोधतोय का आता कुठं कुठं फळं खराब आहे आणि कुठं चांगले. आता प्लॉट मस्त होण्यासारखं जरी केलं ना, त्या याला किती माल लागलेला आहे इकडं. आणि हे बघा ते फळ आहे, हे असे खुडून घेऊ राहिलो. खुडून आता कुठून येतात ते पप्पाला माहिती, आपण अजून माहित नाही आपल्याला. हे बा असे एवढे फळे सापडले आणि हेच तोडायचं काम चाललंय. आणि हे बघा आता हे 100+ फळ आहे. हे तुमचे देखत तोडलं आणि याला फळ माशी म्हणत्या. याला माशीने डंक मारून माशी पळून गेली जेलमधून. मग आता ती माशी नाही माहिती कुठं आहे, त्यांना पोलिस शोधताय. मग आता बघू कुठं गेली ती. आणि याच्यामध्ये आपण फळं बघतोच कुठं कुठं काय नाही. शेतकऱ्यासारखं ना कोणीच कुठं चालू शकत नाही, कारण की शेतकरी जिथं चालतं ना तिथं कोणीच चालू शकत नाही. आता मी एवढ्या गवतातून चालतोय, बाबा आणि मी. किती वाजता चालतो तरी आपण? 12 1 सकाळी हा 11 वाजता. 11 वाजता ह्या माहिती यायले. तसं तुमचं दुपारचं जेवण झालं नाही ना? हा, दुपारचं जेवण झालं. आता बाबाचं पोटामध्ये कावळे लागते. थोडस त्यांना म्हणतो चहा बोलू का, ते म्हणा चहा गोड नाही लागत. हा माल एकदम भांगार माल, काय करणार आता. हे बाबा तेच कुठं राहिले आमचे बाबा, एक्सपर्ट काय डाळिंब तोडणारे. आणि अजून एक बोलूशीच वाटत नाही काय आलं. हा ते खाडा नाही, हे डंक मारेल फळ आहे. ते सोन्यासारखं माल जरी किती काही केलं बाबा, आता आता बाबाला समजलंय किती सोन्यासारखं माल असला ना तर काय वय झाल्यानंतर ते माल आता खराब झालाय, होऊच राहिला थोडा थोडा. आणि लवकर तर प्लॉट खाली करायची शक्यता आहे. आणि 45 रुपये किलो
किती भारी गोष्ट आहे ना, 45 रुपये. आणि साखर आहे, साखर किती किलो झाली? काहीतरी 75 का 80 रुपये किलो झाली, 60 रुपये नाही वाढली ना. हा, आता चहा पिणं सगळं गोड खाणं सगळं बंद करावे. आणि पेट्रोलचे डिझेलचे भाव अजून वाढून द्या, गॅसचे भाव वाढून द्या, अजून तुम्हाला ज्याचे भाव वाढतील त्याचे वाढून द्या, खाण्याचे भाव वाढतील त्याचे वाढून द्या. फक्त याची वाढवा हा अजून 45 रुपये ना, अजून 20 रुपये वाढून द्या. म्हणजे कसं 45 आणि 20 म्हणजे कसं आता 15 रुपयांनी खाली येऊन द्या अजून. म्हणजे कसं 15 रुपये किलोनी आपलं डाळिंब गेलं ना, मग शेतकरी कायम सुखात राहतील. इकडं बाबाचं लाकडं घ्यायचं काम. आणि आम्ही गेलतो मार्केटला, काही डाळिंबाच्या जाळ्या आपल्या त्या फोडल्या होत्या त्या घेऊन. आणि मग मशिनरी बाहेर आणून ठेवल्या, गवत कापायचं, ग्रास कटर आणि ते. हा, मांग आणतो 2 मिनिटं. चला मांग घेऊ पहिलं. मिळूनच तिकडं इकडं आहेत आपले ग्रास कटर ठेवलेले. सो गाईज, आता मी नेलं होतं नीलवाला आपल्या खराब डाळिंब. आणि ते नेलं आणि लगेच नाही, म्हणजे नीलवाला नेलं तर तिथे आपल्या ह्याला केडीलाच. मग ट्रॅक्टरने घेऊन गेलो, ट्रॅक्टरने चालू, कारण की जवळ आहे, 1 किलोमीटरचं अंतर होतं. मग ते दिलं. मग आज खराब डाळिंब खोडलं, ते पण थोडं मेहनतीचं काम होतं. आणि माझ्या नाकामध्ये सारखे काटे केले त्याच्यावाले, या नाकामध्ये. ते दिलं. आणि आज फायनल ग्रास कटर सगळं झालेलं आहे, ते झालं. आणि अजून काय राहिलं तर हां, उद्या डाळिंब तोडायचं आहे. झालं आहे सगळा निर्णय. आता उद्या बघू डाळिंब तोडायचं आहे का नाही. तोडायचं आहे खरं म्हणत होते पप्पा. आणि जाळ्या आणि ट्रॉली जोडून ठेवल्या आपण. जाळ्या तिकडे काही आहे, काही इकडूनच्याच आपल्यावाल्या आहेच. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय हिंद.